मित्रांनो, झाली चॅम्पियन ट्रॉफी, आता आली IPL. आताच भारतीय टीमने चॅम्पियन ट्रॉफी जिंकली आहे आणि आता IPLला सुरुवात होणार आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये IPLमधील सर्व टीमांचे कॅप्टन पाहणार आहोत. यामध्ये पहिले नाव येते ते म्हणजे मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पांड्या याचे. मित्रांनो, मुंबई इंडियन्सचा कॅप्टन ह्या वर्षी हार्दिक पांड्या असणार आहे. आपण जर IPLमध्ये हार्दिक पांड्याचं कॅप्टन म्हणून स्टॅट जर चेक केले तर मित्रांनो, हार्दिक पांड्याने गुजरातला एकदा IPL जिंकवले आहे. त्याचबरोबर मित्रांनो, एकदा हार्दिक पांड्याचे कॅप्टनशिप गुजरातने एकदा IPL जिंकली व एकदा फायनलला सुद्धा CSK विरुद्ध हार्दिक पांड्याने गुजरात टीमला नेले होते. त्यानंतर मित्रांनो, आपण पाहणार आहोत CSKचा कॅप्टन, तो म्हणजे ऋतुराज गायकवाड. मित्रांनो, IPL 2025 मध्ये CSKचा कॅप्टन हा ऋतुराज गायकवाड असणार आहे आणि मित्रांनो, मागच्या वर्षी पण CSKचा कॅप्टन हा ऋतुराज गायकवाडच होता. त्यानंतर मित्रांनो, आपण जर पाहिलं तर 3 नंबर आपण पाहणार आहोत RCBचा कॅप्टन, तो म्हणजे मित्रांनो रजत पाटीदार. हो मित्रांनो, रजत पाटीदार हा RCBचा कॅप्टन असणार आहे. RCBचा कॅप्टन 2025 मध्ये रजत पाटीदार असणार आहे. गेल्या वर्षांपासून रजत पाटीदारची IPLमध्ये चांगली कामगिरी व बॅटिंग ही चांगली होती, पण मित्रांनो आता तो कॅप्टन म्हणून IPLमध्ये खेळताना आपल्याला दिसणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, त्यानंतर नाव येते लखनौचा कॅप्टन, तो म्हणजे मित्रांनो रिषभ पंत. मित्रांनो, ह्या वर्षी IPLमध्ये लखनौचा कॅप्टन हा रिषभ पंत असणार आहे. मित्रांनो, रिषभ पंत मागच्या वर्षी दिल्लीचा कॅप्टन होता, परंतु मित्रांनो ह्या वर्षी रिषभ पंत आपल्याला लखनौची कॅप्टन्सी करताना दिसणार आहे. त्यानंतर मित्रांनो, नाव येते ते म्हणजे पंजाबचा कॅप्टन श्रेयस अय्यर. मित्रांनो, यावर्षी पंजाबचा कॅप्टन म्हणून आपल्याला श्रेयस अय्यर पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, श्रेयस अय्यरने मागच्या वर्षी KKRला ट्रॉफी जिंकून दिली व मित्रांनो तो मागच्या वर्षी KKRचा कॅप्टन होता व मित्रांनो तो ह्या वर्षी पंजाबचा कॅप्टन असणार आहे. त्यानंतर मित्रांनो, नाव येते दिल्ली. मित्रांनो, अक्षर पटेल यावर्षी मित्रांनो दिल्ली कॅपिटलचा कॅप्टन असणार आहे. मित्रांनो, दिल्ली समोर खूप मोठे आव्हान होते की कॅप्टन के राहुलला करायचं की अक्षर पटेलला, परंतु मित्रांनो ह्या वर्षी दिल्ली कॅपिटलच्या मॅनेजमेंटने अक्षर पटेलला IPLमध्ये त्यांचा कॅप्टन म्हणून नियुक्त केले आहे. त्यानंतर मित्रांनो, आपण जर पाहिलं तर नाव येते मित्रांनो गुजरात टायटन्स. हो मित्रांनो, गुजरात टायटन्स म्हणजे GTचा कॅप्टन मित्रांनो यावर्षी शुभमन गिल आपल्याला पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, यावर्षी आपण जर पाहिलं तर गुजरात टायटन्सचा कॅप्टन हा शुभमन गिल असणार आहे. मागच्या वर्षी गुजरातचा कॅप्टन हा शुभमन गिलच होता. त्यानंतर मित्रांनो, नाव येते हैदराबाद. मित्रांनो, हैदराबादचा कॅप्टन हा पॅट कमिन्स असणार आहे. मित्रांनो, ह्या वर्षी हैदराबादचा कॅप्टन पॅट कमिन्स म्हणून नियुक्त झाला आहे. मित्रांनो, मागच्या वर्षी जर आपण पाहिलं तर मित्रांनो मागच्या वर्षी पॅट कमिन्स हाच हैदराबादचा कॅप्टन होता आणि मित्रांनो हैदराबादची टीम ही खूप कडक आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर मित्रांनो, आपण जर पाहिलं तर मित्रांनो KKRचा कॅप्टन, मित्रांनो KKRचा यावर्षी कॅप्टन असणार आहे अजिंक्य रहाणे. मागच्या वर्षी KKRचा कॅप्टन श्रेयस अय्यर होता. हो मित्रांनो, त्याने KKRला जिंकून सुद्धा दिले होते. ट्रॉफी सुद्धा KKRने मागच्या वर्षी जिंकली होती श्रेयस अय्यरच्या कॅप्टन्सीमध्ये, परंतु मित्रांनो KKRने यावर्षी श्रेयस अय्यरला टीममधून काढले व मित्रांनो श्रेयस अय्यर आता पंजाबचा कॅप्टन आहे व मित्रांनो KKRचा कॅप्टन हा अजिंक्य रहाणे आहे. त्यानंतर मित्रांनो, नाव येते राजस्थान रॉयल्स. व मित्रांनो, राजस्थान रॉयल्सचा ह्याही वर्षी कॅप्टन संजू सॅमसन असणार आहे व मित्रांनो राजस्थान रॉयल्सची टीम ही खूप कडक आहे. मित्रांनो, राजस्थान रॉयल्समध्ये यशस्वी जयस्वाल सारखा मोठा प्लेअर आहे, परंतु मित्रांनो राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन हा संजू सॅमसनच असणार आहे. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. आता आपण IPLचे रोज व्हिडिओ येणार आहेत, म्हणून आता चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत क्रिकेट पाहत राहणे आपली जो पात्र. बाय बाय.